नमस्कार मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये माझे सर्व पेपर 85 प्लस कसे जायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील जर व्यवस्थित अभ्यास केलात तर पोलीस भरतीचा प्रत्येक पेपर तुमचा 85 प्लस जाऊ शकतो, जसा की माझा जात होता. त्यासाठी तुमचं फक्त शेड्यूल चांगलं पाहिजे मित्रांनो. तर मी कशाप्रकारे करत होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पण त्या प्रकारे करा. 100% जर तुमचा 70-75 येत असेल तर तुम्ही देखील 85 प्लस स्कोर कराल मित्रांनो. तर मी सांगतो तुम्हाला, आपण दिवसातून 2च विषयाचा अभ्यास करायचा. मी फक्त 2च विषयाचा अभ्यास करतो. तुम्ही कोणता पण विषय घ्या, सकाळ एक आणि संध्याकाळी एक घ्या. आणि त्यामध्ये मित्रांनो काय करायचं, आपलं करंट एक्सप्रेस जे असते, ज्या जीके जीएसच्या टेलिग्रामला ज्या नोट्स पडतात डेली, तर त्या डेली रोज वाचत राहायच्या. त्या डेली वाचल्यामुळे आपल्याला लक्षात पण राहतं आणि त्याच्या नोट्स बनवायच्या. हे सोडून गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आणि सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास भूगोल वाचणे हे ते असं ते दोन दोन विषय असं करायचं. आज 2 विषय घेतला की उद्या त्याच्या विरुद्ध 2 विषय घ्या. 2च विषय प्रत्येक दिवशी घेत बसू नका. प्रत्येक वेळेला वेगवेगळे विषय घ्या आणि प्रत्येक विषयाला तेवढंच टायमिंग द्या. फक्त एक मला असं चुकतात की गणित, बुद्धिमत्ता, मराठी हे 75 मार्काला येते, ह्याच्याकडे जास्त फोकस देतो आणि जीके-जीएस नंतर करतो शेवटच्या 3 महिन्यात. तर मित्रांनो तसं करू नका. आत्तापासून तुम्ही जर जीके-जीएसची जर तयारी कराला तर तुम्हाला त्यावेळेला एकदम सोपं जाईल. आणि असं करू नका की बाबांनो एवढं हे 75 मार्काला येईल, कारण एक ठिकाणी पेपर आपल्याला सांगता येत नाही कसा येईल. एक ठिकाणी जीके-जीएस मित्रांनो 50-50, 40-40 मार्काचं येते, त्यावेळेला मग तो मुलगा सरळ बाहेर जातोय. त्यामुळे समान विषयाला समान वेळ द्या, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं आणि अभ्यास कसा करायचा, तुम्ही रिव्हिजन मारा. डेली रिव्हिजन तेवढी व्यवस्थित मारा. आणि रिव्हिजन मारताना मित्रांनो, पहिल्यांदा तुमचं जर पुस्तक पूर्ण सिलेबस कव्हर झाला असला सर्व, तर तुम्ही रिव्हिजनकडे लक्ष द्या. जर तुमचा सिलेबस पूर्ण झाला नसेल तर तुम्ही पहिला सिलेबस पूर्ण करून घ्या, त्यानंतर रिव्हिजन मारा. आणि रिव्हिजन मारताना मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही हायलायटर यूज करा प्रत्येक वेळी पुस्तक वाचताना. ज्या वेळेला तुम्ही हे यूज कराल त्यावेळेला तुमचा स्कोर हा वाढत असतो मित्रांनो. ज्या वेळेला तुम्हाला जे अवघड वाटते ते त्या पुस्तकात हायलाईट करायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजनला येणार परत परत, त्यावेळेला काय करायचं मित्रांनो, फक्त जे आपण हायलाईट केलेलं आहे त्यामध्ये ह्या हायलायटरनं, तर ते तेवढंच वाचत जायचं. प्रत्येक पुस्तकात आपल्याला टॉपिकमध्ये जवळपास एक 8 ते 10 ओळी अशा लक्षात राहतात की आपल्याला ज्या अवघड जातात त्या हायलाईट करून ठेवायच्या. त्यामुळे काय होतंय, तुम्ही रिव्हिजन पण फास्ट होते तुमची आणि त्यामुळे तुमच्या लक्षात भरपूर राहते. हे झाला एक. आणि त्यानंतर मित्रांनो काय करायचं, असं डेली 50-50, आता इथं तुम्हाला उलटं दिसेल. तर मित्रांनो डेली 50 प्रश्न आहेत माझे. ह्या प्रकारे तुम्ही देखील सोडवा. असं वय ते टाकत जावा, तारीख वार पण टाका आणि आपण कुठले घ्यालोय, कशातलं सोडवालोय किंवा कुठल्या अकॅडमीच्या प्रश्नपत्रिका सोडवाले, याच्यात काय करायचं, 1 ते 50 पर्यंत अंक टाकायचं आणि इथं वरती एकूण असं गुण लिहा. 50 पैकी तुम्हाला आजच्या दिवशी किती पडलं, तारीख वार वेळ पण टाका. असं मराठीचे रोजचे 50 प्रश्न घ्यायचे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, तुम्हाला आता मी इथं दाखवतो मी जे पुस्तक वापरले ते. तर मित्रांनो, ही मिक्स पुस्तक का वापरले, माझ्याकडे पोलीस ग्रंथ होतं, पण पोलीस ग्रंथचा फायदा कसा कवा आहे, ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन करत असताय त्यावेळेला तुम्ही ते करा. आणि त्यांनी कसं दिलात, एकच असं महाराष्ट्राचा भूगोल दिला तर महाराष्ट्राच्या भूगोलावर सर्व प्रश्न दिल्यात. परत भारताचा इतिहास दिला तर भारताच्या इतिहासावर दिले, विज्ञान दिलं तर विज्ञान दिले, राज्यशास्त्र दिलं तर राज्यशास्त्र, असं केले त्यांनी. त्यामध्ये मिक्स अभ्यास होत नाही. तर मी त्यासाठी काही प्रश्नपत्रिका संच वापरलेला. तुम्ही कोणता पण प्रश्नपत्रिका संच घ्या, फक्त प्रश्नपत्रिका संच पाहिजे मित्रांनो, ज्यामध्ये की असं पेपर पडलेला आहे त्यामध्ये. आणि ह्याच्यातलं काय करायचं मित्रांनो, गणितची बुद्धिमत्ता. आता इथं तुम्ही बघू शकताय, इथं बघितला तर तुम्हाला गणित अनुक्रमानिका असं पूर्ण दिसेल. फक्त प्रश्नपत्रिका आहेत गेल्या वेळी झालेल्या, तर त्या तुम्ही कोणत्या पण यूज करा प्रश्नपत्रिका संच. आणि यातलं असं वळीनं आपण ठरवायचं की बाबा आज मला गणिताचे 50 प्रश्न करायचे आहेत, तर पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची. पहिल्या 2 प्रश्नपत्रिकेत 50-50 जरी तुम्ही केला असा तरी पण होते. आणि ते गणित बुद्धिमत्ता मित्रांनो मिक्स करत चला, कारण ही मिक्समध्ये असते आणि गणिताचा प्रश्न कुठला, बुद्धिमत्तेचा प्रश्न कुठला हे कळत नाही. त्यामुळे काय करायचं, मराठीचा करताना फक्त मराठीवर करायचं आणि जीके-जीएस करताना फक्त जीके-जीएस, आपल्याला त्यातला फरक कळतोय. पण गणित आणि बुद्धिमत्तामधला भरपूर ठिकाणी हे होते, गणिताचा आहे का प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे. त्यासाठी काय करायचं, 50 प्रश्न आपण वयमध्ये अंकानुसार टाकून घ्यायचं आणि एक प्रश्न आपण सोडवत जायचं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतला गणित सोडवत जायचं. त्यामध्ये तुम्हाला काय अवघड जाते काय जाते ते पण कळेल तुम्हाला. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे गणित येतात, त्यावेळेला तुमचं डोकं कसं होतंय मित्रांनो, वेगवेगळ्या गणिताला वेळ देण्याचं हे होतंय. एकेकांचं काय होतंय, एकच फॉर्म्युला घेतला, एकाच चॅप्टरला घेतला तुम्ही, आता जसं की हस्तांदोलन असतात, तर ते जर घेतला असाल तर ते तुम्हाला तिथल्या तिथं सर्व सुटते. पण त्यामध्ये जर आणि एकदा वेगळं पत्र गणित आलं, म्हणजे बॉल मेजा हे ते त्रिकोण मेजा, तर त्यावेळेला मित्रांनो तुमचं काय होतंय, त्या फॉर्मॅट पुरतं केलेलं असते तेवढं लक्षात राहत असते. पण ज्यावेळेला तुम्ही हे मिक्स करणार आहे त्यावेळेला तुमची स्पीड पण वाढत असते. आणि तुम्ही ह्या मिक्समध्ये तुम्ही सराव करा, कारण तुम्ही जेवढं मिक्समध्ये कराल तेवढं तुम्हाला फायदा होईल. आणि मिक्सचं आपलं काय चुका लागलंय त्याच्यावर आपण परत आपल्या पुस्तकात जाऊन रिव्हिजन मारायची. आणि त्यासाठी आपल्याला फक्त 6 पुस्तकात पोलीस भरती करता येते मित्रांनो. त्यासाठी मराठीचं एक घ्या, तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं चांगलं आहे ते घ्या. त्यानंतर गणित
गणितला एक गणितसाठी घ्या, बुद्धिमत्तेला एक बुद्धिमत्तेचं घ्या, परत आपलं सह्याद्रीचा ठोकळा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो घ्या, प्रश्नपत्रिका संच एक घ्या आणि करंट एक्सप्रेस कोणतं पण चालू घडामोडीसाठी कुठलं पण पुस्तक घेतलं असं तरी चालते. नसेल तर तुम्ही आता नोट्स काढा आणि ज्या वेळेला पोलीस भरती जवळ येते, बाबा आपली ॲड पडल्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायला 1 महिना मिळतो. त्यानंतर ग्राउंड व्हायला जवळपास 1 महिना म्हणजे तिथे 2 ते 2.5 महिने आपल्याला मिळतात. त्या जर वेळेला आपण फॉर्म भरल्यानंतर जर करंट एक्सप्रेस घेऊन जरी अभ्यास चालू केला असा, म्हणजे तुम्हाला कळतंय पण आपण कुठल्या जिल्ह्यात भरलाय फॉर्म आणि तिथं प्रश्नपत्रिका ह्याच्या आधी कसं पडत होत्या. त्यामुळे तुम्ही काय करा, आतापासूनच नोट्स काढा फक्त आणि नंतर तुम्ही ते करंट एक्सप्रेस कोणतं पण चालू घडामोडीचं घ्या. मी विठ्ठल बडे सरांचं घेतलेलं करंट एक्सप्रेस, तुम्ही कोणतं पण घ्या तुम्हाला जे आवडेल ते. त्यामध्ये कसं आहे टॉपिक क्लिअर होतात आपले आणि आपल्याला ज्या नोट्स असतात त्या जर व्यवस्थित जर डेली काढला असाल तर तुम्हाला पुस्तक देखील घेण्याची गरज पडणार नाही. तर ह्या प्रकारे तुम्ही देखील अभ्यास करा आणि ज्या वेळेला प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय, प्रश्नपत्रिका सोडवताना मित्रांनो असं म्हणजे ठरवू नका की पहिला मी मराठीत घेतो नंतर हे घेतो असं काय नाही. आपल्याला कोणत्या पण फॉर्मॅटनं जाता यायला पाहिजे. आज जर 25-25चा पॅटर्न जर तुम्हाला पेपर मिळाला तर पहिल्या वेळेला घेताना मराठी घ्या, नंतरच्या वेळेला सोडवताना दुसरा पेपर असतोय त्यावेळेला वेगळं करा, त्यावेळेला गणित पहिला घ्या. त्यामध्ये असं म्हणजे फायदा होईल की तुम्हाला तुमचं हिथं सराव होऊन जाईल बाबांनो कसं आपलं जजमेंट बसते. आणि एक एक वेळेला मिक्स पेपर येतात, जर मिक्स पेपर आला तर डायरेक्ट एक पहिल्यापासून आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत हाय असं जायचं मित्रांनो. जो प्रश्न येत नाही तो गोल करून ठेवायचा, त्याच्यावर वेळ जास्त घालवायचा नाही, त्याचा विचारच करायचा नाही, आपल्याला येत नाही तो. जर त्याच जर प्रश्नासाठी जर तुम्ही गुंतत बसला असाल तर 100% तुम्हाला पुढचे प्रश्न जे येणार आहेत तीच जातात. त्यामुळे ते गोल करायचं आणि पुढे जायचं. आणि प्रत्येक वेळेला आपण आन्सर कीमध्ये जे गोल करतोय तर पहिला प्रश्न आपण वाचला बरोबर काढलं तर पहिला गोल करायचं असं करू नका. एक ठराविक असं म्हणजे प्रश्नांचं संच असं ठेवा, म्हणजे कसं पहिल्या 25 प्रश्नांचं मी उत्तरं काढणार, त्यानंतर मग मी 25 प्रश्नांची एकदम गोल करून घेतो किंवा 50 प्रश्नांची काढतो, मग 50 प्रश्नांची गोल करून पुढचे 50 घेतो. तर अशा प्रकारे तुम्ही ठरवा. मी माझ्या पद्धतीने कसं करतो, मी पहिला स्टार्टिंगला जे आपल्याला उत्तरपत्रिकेत गोल करायचं होतं ते मी कधीच करत नव्हतो. तर ते डायरेक्ट मी खाली ठेवणार. पहिल्यापासून 100व्या प्रश्नापर्यंत मी सर्व सोडवत जाणार आणि जे राहतंय ते तेवढं गोल करून ठेवणार आणि सर्वच्या सर्व प्रश्न एक टाक मी गोल करत जाणार नंतर. त्यामुळे तुमचं काय होतंय मित्रांनो, गोल पण चुकत नाहीत, वर खाली होत नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होतो आणि जो प्रश्न चुकला आहे तो तुम्हाला परत बघता पण येतो आणि तो सोडवता येतो. ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोल वेगवेगळ्या प्रश्नाला कराल त्यावेळेला तुमचा 100% टायमिंग जातो आणि असं 100 गोल करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. जवळपास 2 ते 3 मिनिटाच्या आसपास आपण करू शकतो एकदम फास्ट केलं तर. पण तेवढा फास्ट करू नका. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं त्याला घ्या. व्यवस्थित बघून आपल्याला कुठल्या प्रश्नाला कितीला गोल करायचा हे करा. हे गोल जरी चुकला 1 मार्क देखील आपल्याला वर्षभर घरात बसवू शकतोय मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित पेपर सोडवा आणि पेपर सोडवताना पण अल्टरनेट मी सांगितला तसा सोडवा. एकदा गणित पहिला घ्या, एकदा बुद्धिमत्ता घ्या. एक अकॅडमीचं 25-25-25चा पॅटर्न असतोय. पहिले 25, मग 25 ते 50, 50 ते 75, 75, 76 ते 100 असा असतोय. त्यामुळे तुम्ही अल्टरनेट करा, कारण इथंच जर सराव केला तर तुम्हाला त्या पेपरला ज्या वेळेला तुम्ही फायनलला बसणार त्यावेळेला तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो मित्रांनो. या प्रकारे तुम्ही देखील अभ्यास करा आणि आपण प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्या डोक्यात एक टार्गेट ठेवायचं की बाबा मी आजचा पेपर 90+ जाणार आहे, आजचा पेपर मी 85+ जाणार. ज्या वेळेला तुमच्याकडे पेपर घेणार सोडवायला त्याच्यावरती आपण हातावर किंवा कुठं पण बारीक असं लिहून ठेवा की बाबा मला आज 87 मार्क घ्यायचे आहेत, नाहीतर मला 85+ घ्यायचे आहेत. ज्या वेळेला तुमचं हे टार्गेट तुमच्या डोक्यात राहील त्यावेळेला प्रत्येक प्रश्नाचा तुम्ही विचार डबल वेळा करत असता. त्यामुळे काय करता, हे आपल्याला एक टार्गेट देते. आपण स्वतः टार्गेट देतोय की बाबा मला एवढं मार्क करायचंय. ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट ठेवाल, जसं की आता 90चं टार्गेट ठेवला तर तुम्हाला 85 जरी आला इथं प्रॅक्टिसला तरी पण तो चांगलाच आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही चालूच्या मधल्या प्रश्नपत्रिका सोडवत असाल, करंट एक्सप्रेसचं जर भरपूर त्यात प्रश्न आले तर त्यात काय होतंय मित्रांनो, स्कोर कमी येत असतोय. त्यामुळे तुम्ही तसं करू नका. आपलं करंट एक्सप्रेस पण कंटिन्यूली चालू ठेवा, त्याच्या नोट्स बनवा. जेवढ्या तुम्ही नोट्स काढाल तेवढं महत्त्वाचं आहे आणि ही एवढीच पुस्तकं रेफर करा. मराठीसाठी एक कळणं झालं की दुसऱ्या पुस्तकातलं बघतो असं करू नका. मी मराठीला माझ्याकडे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक होतं, परत सह्याद्रीच्या ठोकळ्यामध्ये पण होतं, पण मी कधीच सह्याद्रीच्या ठोकळ्यातलं मी कधीच वाचलेलं नाही. बाळासाहेब शिंदेचं पूर्ण रेफर केलं आणि जे आपले विरुद्धार्थी म्हणी ते नसतात ते फक्त सह्याद्री ठोकळा त्यातलं शेवटचं बघा, त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही प्रयोग बाळासाहेब शिंदेचा पण करतो म्हटला आणि त्यातलं पण करतो म्हटला तर त्याचं वेगवेगळं पडतंय. त्यामुळे तुम्हाला ते अवघड जाण्याची शक्यता असते आणि ते जर करून तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही ऑनलाईन कोणाची पण बॅच घ्या. मी घेतलेल्या त्या चांगल्या होत्या. मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले. तुम्हाला कोणती आवडेल तिथून तुम्ही बॅच घ्या आणि त्याचं रिव्हिजन करा. आणि रोज संध्याकाळी झोपताना तुम्ही जर दिवसातून एक प्रश्नपत्रिका जर डेली घेतला नसेल तर तुम्ही 2 दिवसातून एक प्रश्नपत्रिका खरं डेली घ्या. दिवसातून एक किमान व्हायलाच पाहिजे, तरच तुमचा स्कोर हा चांगला होत असतोय. ज्या वेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका जास्त सोडवाल त्यावेळेलाच तुमचा 100% स्कोर वाढत असतोय. त्यामुळे एक प्रश्नपत्रिका होऊ दे आणि रोज रात्री झोपताना एक अर्धा तास असा ठेवा की बाबा मी काय केलंय आजचं, त्याचं रिव्हिजन पूर्ण अर्धा तासात व्हायला पाहिजे शेवटच्या.
आज दिवसात जर तुम्ही मराठी वाचला असता तर मराठीचं मोठं मोठं प्रश्न आपण रिव्हिजन मारायचं, त्यात अंडरलाईन केलेलं मारायचं, असं करायचं. आणि आपण इथं नोट्स आता माझ्या इथं वरती बघू शकताय, जे अवघड जात होतं ते मी लिहून असं बारकं कागद तेन करून इथे चिटकावत होतो. तर ते जाताना एक 10 मिनिटाचं असं नका, फक्त आपण झोपायला जायच्या वेळेला आपण वाचून जायचं, बाबा माझं हे गणित चुकलेलं किंवा माझं हे चुकलेलं, याला इतिहासात हे आहे, असं तुम्ही कुठला पण आता इथं बॅनर माझ्या बघू शकताय, किंवा महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा नकाशा आहे, असं कोणतं पण तुम्ही नकाशाचा अभ्यास करा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न चांगले येतील, कुठला कुठं आहे, कुठं खाडी तेन आहे, त्यातून पण तुमचा चांगला अभ्यास होईल मित्रांनो. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला की 100% तुमचा देखील 90+ स्कोर होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवा आणि दररोज अभ्यासासाठी एक टाइम ठरवा की बाबा मला एवढा एवढा तास करायचा आहे. आणि एवढ्या तासात आपण जे करतोय ते कमी करा तास, पण जेवढं करतोय तेवढं परफेक्टली लक्षात राहायला पाहिजे, ह्याच्याकडे फोकस जास्त करा. नाहीतर एक एक जण असं भरपूर करतात की 8 तास 10 तास, असं नाही मित्रांनो अभ्यास होत कधीच. तुम्ही दिवसातले 4 ते 5 तास अभ्यास करा नुसता, पण ते प्रॉपर करा. तुम्ही जेवढं वाचताय तेवढं कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे, अशा पद्धतीत तुम्ही करा. त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. जर तुम्ही अशा प्रकारे केलात तर त्यामध्ये तुम्हाला 100% स्कोर वाढतो. आणि प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते पण मी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने सोडवा. त्यामध्ये रिव्हिजन मारा, जे प्रश्न चुकतात ते लिहून ठेवा. आणि महिन्यातला एक दिवस ठेवा की प्रश्नपत्रिका आपण रोज जर डेली किंवा 2 दिवसातून एक प्रश्नपत्रिका सोडवत असेल तर आपल्याला महिन्याला जवळपास एक 15 ते 20च्या आसपास प्रश्नपत्रिका होतात. आणि जर डेली सोडवायला वेळ भेटत असेल तर डेली सोडवा मित्रांनो. 30 जर झाले तर तुमचा फायदा आहे. आणि रिव्हिजन हे रोज प्रश्नपत्रिका मारा. या पुस्तकातलं आहे की नाही, हे रिव्हिजन रोजच्या 2-4 प्रश्नपत्रिका फक्त वाचत जायच्या, मराठीच्या आणि जीकेच्या. तुम्ही त्या प्रकारे करत जावा. आणि जुन्या प्रश्नपत्रिकेत करंट एक्सप्रेस म्हणजे कोणता चालू घडामोडीचा कोणता प्रश्न विचारलेला किंवा आपलं पद त्यामध्ये जो कोणता विचारलेला त्याच्याशी रिलेटेड आता आपल्या त्या पदावर कोण आहे. म्हणजे आता जसं की गेल्या 4 वर्षाच्या मागे विचारलेलं की आपले राष्ट्रपती कोण आहेत, तर ह्या वेळेला राष्ट्रपती कोण आहेत ते आता आपण लगेच त्याच्याशी म्हणजे आपण प्रश्न तयार करायचा होता. असं तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुमचा स्कोर हा वाढत असतोय. त्यामुळे तुम्ही देखील ह्या प्रकारे अभ्यास करा, 100% तुमचा स्कोर वाढेल. तर मित्रांनो, मी माझा डेलीचा रुटीन जो असतो तो पण व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, मला भरपूर मेसेज आलते की तुमचं डेलीचं कसं होतं, तुम्ही काय कसं केलता ते, तर तो देखील व्हिडिओ मी बनवतो लवकरच. बरं, तुम्हाला पण बघायचा असेल तो व्हिडिओ माझा, तर मित्रांनो आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.